सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख झालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलतसो सर्व सुख झालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलतसो असो ऐसा कोठे आठवत नाही देही विदेही तसा सर्व सुख झालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलतसो तुका म्हणे आम्ही झालो अनुरूप लागले पाप पुण्याला सर्व सुख झालो सर्व अलंकार आनंद निर्भय डुलतसो सदा नाम घोष करो हरि कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख झालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलतसो. यथामती येता अवकाश. आज या ठिकाणी पारगाव या नगरीमध्ये पुण्यभूमीमध्ये थोडा विकोपन करते. या ठिकाणी वैराग्याचे महामेरू आणि भक्तीचे कळस असणारे तुकोबाराय आणि यांच्या तुकाराम महाराजांच्या बीजेनिमित्त या ठिकाणी हा प्रथमच चालू केलेला सप्ताह आणि या सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी माझ्यासारख्याला तुमच्या सर्व माता बंधूंची सेवा करण्याची संधी या ठिकाणी या कमिटीने मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल या कमिटीचे धन्यवाद. या ठिकाणी अतिशय चांगला उपक्रम ही तरुण मंडळी या ठिकाणी करतायत आणि निश्चितपणे त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. ते काय वेगळं दुसरं काय करत नाही, काहीतरी एखादी दोन तमाशा आणण्याचा विचार काय करत नाही. निश्चित गावामध्ये 4-4, 5-5 नव्हतो महिन्याला जरी सप्ताह झाला तरी जेणेकरून या ठिकाणी नामघोष होईल आणि त्याचे परिणाम निश्चितपणे वातावरणामध्ये जे तरंग त्याचे पसरतील ते निश्चितपणे गावाला दिशा देण्याचं काम या ठिकाणी त्याच्यातून होईल. आणि खरंच पाठीमागाही या ठिकाणी अधिक मासामध्ये बाळासाहेब असतील, कांडेकर महाराज असतील, मोठे महाराज असतील, आमचे शिवाजी भाऊ असतील, यांनी सगळ्यांनी मिळून या ठिकाणी अधिक मासामध्ये सुद्धा सुंदर सप्ताह या ठिकाणी केला. आणि आजही या ठिकाणी तुकाराम बीजेच्या निमित्ताने कालपासून सुरू झालेला हा सप्ताह आणि या सप्ताहातील द्वितीय दिवसाची सेवा माझ्यासारख्या पाहुण्याकडे आली. वास्तविक या गावचं जर वैभव पाहिलं तर खूप विकसित गाव सर्वांगाने आणि या विकसित होण्यापाठीमागचं जे कारण आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी या गावाला त्या साधू संतांनी दिशा दिली आणि त्या दिशेमुळं या गावामध्ये जे काही आत्तापर्यंत असणारी एकजूट, आत्तापर्यंत जे काही या गावाला जे काही चांगले संस्कार या ठिकाणी या साधू संतांनी गुरुवर्य तात्या महापुरुषांनी, कारण की तात्या महापुरुषांचं या ठिकाणी सतत भागवताच्या माध्यमातून या ठिकाणी मार्गदर्शन या गावाला लाभत गेलं आणि हा गाव हा समाज या ठिकाणी खऱ्या अर्थाने घडला. पण आता झालंय काय, नवीन पिढी तयार होत चालली आणि नवीन पिढी ही अध्यात्मापासून बाजूला होत चालली. खऱ्या अर्थाने जुनी मंडळी परमार्थाला खूप महत्त्व देत होती, जुनी मंडळी परमार्थाला खूप महत्त्व द्यायची आणि त्याच्यामुळं त्या गावामध्ये जे काही नको ते छंद या गावामध्ये नव्हते. नको त्या प्रसिद्धीच्या लोकेशनच्या मानपान मोठेपणाच्या पाठीमागं हा गाव पूर्वी नव्हता. या गावाचा आदर्श जवळजवळ ह्या तालुक्यात नव्हे
तर जिल्हा महाराष्ट्रभर या गावाचं नावलौकिक या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्याच्या पाठीमागं या जे काही महात्म्य असतील या गावामध्ये येऊन गेलेले बालयोगी महाराज असतील, अनेक त्या ठिकाणी तात्या महापुरुषांच्या माध्यमातून जी जी काही मंडळी या ठिकाणी आली आणि त्या मंडळींनी जे काही मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनातून या गावाचं जे काही नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालं आणि ते नाव या ठिकाणी आजही त्या ठिकाणी टिकून आहे. पण त्याच्यासाठी या ठिकाणी तरुण मंडळीने, आता जुन्यांचं झालं, पण तरुण मंडळीने या ठिकाणी परत त्या ठिकाणी याला खतपाणी घालण्याचं जर काम केलं, निश्चितपणे हा गाव परत आहे त्या स्थितीमध्ये वाटचाल करेल. विठ्ठल विठ्ठल या गावामध्ये जागृत देवस्थान म्हणजे सुद्रिकेश्वर भगवंत आणि त्याची प्रसिद्धी या ठिकाणी सगळ्याला आली. कारण की या ठिकाणी चोऱ्या करायला सुद्धा लोक येतात. चोऱ्या करायला पारधी समाज सुद्धा इथं चोऱ्या होत नाहीत गावामध्ये, कारण की चोरी इथं पचत नाही. परंतु बाहेरून येऊन इथं चोरी केली, ते पण देवाची चोरी केली, ती सुद्धा पचली नाही. इतकं जागृत देवस्थान असणारं असं सुद्रिकेश्वर महाराजांचं देवस्थान. आणि अशा सुद्रिकेश्वर महाराजांच्या बद्दल या ठिकाणी हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. शंभू महादेवाच्या कृपेने आशीर्वादाने हा इथं चाललेला हा सप्ताह आणि या सप्ताहाच्या निमित्ताने आज तुमच्या सर्व माता पित्यांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग सदा नाम घोष करू हरिकथा तेरे सदा चित्ता समाधान पांडुरंग पांडुरंग कर प्रथम दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचारो बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा.
नाशिककडे वळण्याच्या अगोदर या ठिकाणी ज्यांचे महाराष्ट्रभर भ्रमंती होऊन या ठिकाणी कीर्तन सेवा चालू असते असे आदरणीय बाळासाहेब हा साथीला आहेत. आदरणीय आमचे गांगर्डे महाराज आहेत, शिवाजी महाराज आहेत, कांडेकर महाराज आहेत, आमचे मृदुंगमणी गणेश महाराज मडके, शिवाजी भाऊ या ठिकाणी समोर बसलेत, हिरे भाऊ आहेत, आमचे मोरे गुरुजी या ठिकाणी. कारण की चांगल्या चांगल्या मंडळींचं श्रवण केलेली मंडळी या ठिकाणी आहे. पण आता मी या ठिकाणी एक तुमच्याच गावचं लेकरू गोरपण गोर महाराज आणि सर्व बाल टाळकरी मंडळी जे महाराजांच्या हाताखाली सुंदर असं या ठिकाणी ज्ञानदान किंवा ज्ञान संपादन करण्याचं काम करत आहे. अशी मंडळी या ठिकाणी आज साथीला आहेत. आणि तुमच्यासमोर काय जे काय सद्गुरूच्या कृपेने जे काही बोलता येईल ते बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. कारण की तुकाराम विजेच्या निमित्ताने हा चालू झालेला सप्ताह. आता तुकाराम कारण की सगळ्या संतांच्या समाधी सोहळा, पुण्यतिथी सोहळा, जन्मदिन असे साजरे केले जातात. पण तुकाराम महाराजांचा किंवा मध्ये कोणती बीज झाली दोन धर्मनाथ बीज आणि तुकाराम बीज या दोन बीज या ठिकाणी साजरे केले जातात. तुकाराम बीज म्हणजे समाधी सोहळा, तुकाराम बीज म्हणजेच समाधी सोहळा. कारण की स्वरूपामध्ये स्वरूपाच्या ठिकाणी परत विलीन होणं, स्वरूपाच्या ठिकाणी जिथून आले ते त्याच ठिकाणी ते काय झाले, जिथून आले तिथंच आजच्या दिवशी ते काय झाले, विलीन झाले. आहे की नाही? तुकारामाला सदेह वैकुंठाला गेले. सदेह आजच्या दिवशी ते काय झाले, आजच्या म्हणजे या तुकाराम बीजेच्या दिवशी ते सदेह वैकुंठाला गेले. आले कुठून होते तुकाराम महाराज, आले कुठून होते, वैकुंठातूनच आले आणि गेले कुठं, सदेह त्या ठिकाणी वैकुंठाला गेले. जसं आपल्याकडे पहा, झाडाची निर्मिती कशातून होते, झाडाची निर्मिती बीजापासून होते. झाडाची निर्मिती बीजापासून होते आणि ते बीज ज्यावेळेस अंकुर दशेला येतं त्याचं झाड तयार होतं आणि त्या झाडापासून पण असंख्य बी त्या ठिकाणी तयार होतं. म्हणजे ते जे बी आहे ते झाडाच्या रूपात येतं, सगुणात येतं आणि परत काय होतं, त्या ठिकाणी निर्गुण अवस्थेमध्ये म्हणजे बीज अवस्थेमध्ये त्या ठिकाणी काय होतं, परत त्या ठिकाणी बीज अवस्थेमध्ये जातं. तसं तुकाराम महाराज कुठून आले, मूळ वैकुंठापासून, वैकुंठाहून आले. या ठिकाणी सगुण स्थितीमध्ये त्यांनी कार्य केलं आणि परत काय झाले, स्वरूपाच्या ठिकाणी काय झाले, जिथून आले तिथं ते विलीन झाले. म्हणून या ठिकाणी हा तसा पाहिला तर त्यांचा समाधी सोहळा आहे. आणि त्या निमित्ताने हा चाललेला वैष्णव मेळा, या ठिकाणी चाललेला हा कार्यक्रम सप्ताहाचा आणि त्या निमित्ताने सदा नामघोष. की या ठिकाणी सदाला कितीतरी महत्त्व दिले. नामाचं महत्त्व सांगत असताना कारण की नामाचं खूप मोठं महत्त्व आहे. या भागातून तुकाराम महाराज नामाचं महत्त्व आणि नामाच्यामुळं त्यांना त्या ठिकाणी जो आलेला स्वानुभव या ठिकाणी प्रस्थापित करतात. त्यांना आलेला स्वानुभव या ठिकाणी प्रस्थापित करतात. कारण की नाम कसं आहे, नाम चांगले चांगले नामाने कपिकुळाचा तर उद्धार झालाच, पण त्या ठिकाणी
मुक्त केले राक्षसांचा सुद्धा उद्धार केला. आणि असं असणारं जे नाम आहे, आणि किती नाम इतकं पवित्र आहे. अमृताहुनी नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गुण, अमृताहुनी गुण, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गुण, अमृताहुनी गुण, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृतालाच तर फिक्का पाडणार आहे. म्हणजे अमृतापेक्षाही नाम कसं आहे, गोड आहे. आणि या नामाची साधना अनेकांनी या ठिकाणी नामाची साधना केली. शिव हलहले तापला, तो ही नामे शीतळ झाला. हलहल नावाच्या विषयाने ज्यावेळेस समुद्र मंथन झालं, मेरू पर्वत आणि मेरू पर्वताचं समुद्रामध्ये मंथन चालू असताना त्या ठिकाणी ज्यावेळेस राक्षस एका बाजूला आणि देव एका बाजूला, आणि मंथन चालू असताना त्या ठिकाणी जसं एक एक रत्न निघायला लागलं, त्याच्यामध्ये सुरुवातीला त्या मंथन करत असताना हलहल नावाचं त्या ठिकाणी विष बाहेर पडलं. आणि सगळं त्या ठिकाणी देवदानवांना सगळ्यांना भीती वाटली की आता इतकं भयानक विष या पृथ्वी तलावर जर पसरलं तर या पृथ्वी तलाचा काय होईल, नायनाट होईल. आणि त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी याच्यावर फक्त शिवशंभूच करू शकतात, आणि म्हणून त्या ठिकाणी शिवशंभूला पाचारण केलं आणि त्यांनी ते विष काय केलं, प्राशन केलं. आणि ते विष प्राशन केल्यानंतर आता तो विष शेवटी आपल्या पोटात जर काय गेलं, थोडंसं खराब खाण्यात आलं, विकल्याला खाण्यात आलं, तरी आपलं पोट काय बिघडलं, सगळं आपलं चरित्रच बिघडून जातं. तसं त्या ठिकाणी शेवटी ते विष जरी देव असले तरी त्या ठिकाणी शिव हलहले तापले. त्या विषाने त्या ठिकाणी शंकराचं शरीराचा दाह व्हायला लागला, आणि त्या दाहाने ते तांडव नृत्य करायला लागले. आणि एवढं भयानक ते विष की त्याचा दाह करण्याकरता स्वतः शंकर भगवंतांनी चंद्र घेतला. चंद्र कसा आहे, शीतळ आहे. शीतळ चंद्र घेतला, त्याने दाह थांबला नाही. त्या ठिकाणी सर्प थंड आहे, सर्प त्या ठिकाणी अंगाला गुंडाळले. आपण पित्त झाल्यावर काय करतो, पाणी माती अंगाला लावतो. त्यांनी तो भस्म त्या ठिकाणी अंगाला लावला, जेणेकरून अंगाचा दाह कमी होईल. तरी सुद्धा त्या ठिकाणी दाह कमी झाला नाही. अंगामध्ये वरती गंगा घेतली पाण्यावरती, जेणेकरून सारखी त्या गंगेची धार अंगावर चालू झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी दाह कमी होईल. पण तोही दाह त्या गंगेने सुद्धा कमी झाला नाही. शेवटी शंकराने काय घेतलं, शिव हळहळे तापला, तो हे नामी शीतळ झाला. कंठी धरला कृष्ण म्हणे अवघाची. त्या ठिकाणी कंठामध्ये त्या भगवंताचं नाम धारण केलं. आणि आज तागायत सुद्धा शंभू महादेव कैलासावरती सतत त्या ठिकाणी ध्यानस्थ असतात. आणि त्याच पद्धतीने आत्तापर्यंत जेवढे काही संत होऊन गेले, त्या संतांनी सगळ्यांनी फक्त नामाचं महत्त्व गायलं. भजन करी महादेव,
सदा शिव. आणि इथं सुद्धा सांगितलं सदा म्हणजे रामाचं पूजन सुद्धा सदा त्या ठिकाणी शिव त्या ठिकाणी पूजन करतात. आणि तेच कार्य या ठिकाणी तेच साधू संतांनी सुद्धा तुकाराम महाराज सुद्धा किती वैभव होतं तुकाराम महाराजांचं. पण सगळं वैभव लाथाळलेला संसार आहे का सगळा संसार त्या ठिकाणी लाथाळला. एवढं मोठं वैभव असताना सावकारकी असताना सगळं त्या ठिकाणी बायको गेली मुलं गेले पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये न रमता त्या ठिकाणी तुकाराम महाराज सतत त्या ठिकाणी भंडारा डोंगरावरती भामचंद्र डोंगरावरती जाऊन त्या ठिकाणी सतत नामस्मरण करायचे. सतत त्या ठिकाणी सतत नामस्मरणामध्ये रत राहायचे. जिन रजनी हाची गंगा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे नामचिंतन त्या भगवंताचं गुणगान या ठिकाणी तुकाराम महाराज करायचे. नाथ महाराजांनी सुद्धा त्या ठिकाणी नाथ महाराजांनी सुद्धा साधना केली. सगळ्या संतांनी नामस्मरणाची साधना या ठिकाणी केली. पूर्वी नाथ संप्रदायामध्ये नवनाथ नाथांनी सुद्धा त्या ठिकाणी 12 वर्ष त्या ठिकाणी नामसाधना त्या ठिकाणी केली. हनुमंतराया सुद्धा सतत असे ध्यानस्थ दिसतात पहा. म्हणजे नामस्मरणाला इतकं महत्व आहे, इतकं महत्व आहे कारण की नामापरते साधन नाही जे तू अनेक करशे काही हकारून सांगे तुका नाम घेता नामस्मरणाला खूप मोठं खूप महत्व दिलेलं आहे. या ठिकाणी माऊली सुद्धा सांगतात की ज्ञानदेव पूजे गगनापेक्षाही मोठं आहे. आणि असं नाम ज्यावेळेस वाल्मिक ऋषींना मिळालं आहे का नाही. किती पापी होता तो महापापी असणारा वाल्मिक आहे ना. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरते. त्या ठिकाणी नामाने तिन्ही लोकांचा उद्धार होतो. तिन्ही लोक म्हणजे कोणते सत्वगुणी रजगुणी आणि तमोगुणी. कशा जरी असला पण नाम साधना जो करतो त्या ठिकाणी त्याचा उद्धार होतो. या ठिकाणी माऊली म्हणतात की कणू सांडुनी उपणीला कोंडा जायचा. कारण की बाकीचं जे काही करणं आहे कारण की हरी आला हाता तो हरी हाताला आल्यानंतर मग आता त्याचं महाराजांनी सांगितलं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना थोडं तरी. एकदा जर हरी हाताला आला
तर या ठिकाणी त्या भगवंताचं नामचिंतन सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तेच नाम जीवनामध्ये प्राप्त करून, कारण की नाम सगळ्यात महत्त्वाचं. जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल पण हा दुर्लभ हरीचा नाम. कारण की हरीचं जे नाम आहे ते नाम दुर्लभ आहे. कारण की तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, वेद अनंत बोलिला, वेद अनंत बोलिला, विठोबाचे शरण जावे आणि निजनिष्ठे नाम घ्यावे. वेद आनंद बोलला. वेदांनी काय म्हणजे डोंगराकडे ग्रंथ तयार झाला. डोंगराय खाली वरतर बघितलं ग्रंथ रचले डोके खाली पडत. एवढे ग्रंथ वेदाच्या माध्यमातून तयार झाले. परंतु वेदांनी काय सांगितलं, वेद आनंद बोलला. शरण कोणाला जायला सांगितलं, विठोबाला शरण जायला. कारण जो या देवांचा देव बळीया माझा असा असताना जो विठ्ठल परमात्मा त्याला शरण जायला सांगितलं. आणि नाम कोणाचं घ्यायला सांगितलं, विठोबाशी शरण जावे निज निष्ठे नाम घ्यावे. त्या ठिकाणी निज म्हणजे अंतकरणापासून त्या विठोबाचं त्या भगवंताचं नामस्मरण त्या ठिकाणी करावं. आणि असं नामस्मरण जर केलं, असं जर नामस्मरण केलं कारण की त्यांनी काय होतं म्हणजे समाधान मिळतं. आज पहा जगतामध्ये प्रत्येक जण समाधान सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येकाची धावपळ कशासाठी आहे, समाधाना करता येईल, सुखा करता येईल. मग ते पशु असो, पक्षी असो, मनुष्य असो, प्रत्येक जण या ठिकाणी सुख आणि समाधानासाठी धावतोय. आणि सुख आणि समाधान प्राप्त होत आहे का, सुख आणि समाधान या ठिकाणी प्राप्तच होत नाही. कारण की तसं जर झाला प्राप्त होत असतं तर मग साधू संत कशाला म्हटले, जगी सर्व सुखी आशा कोण आहे विचारी मना शोधून पाहिजे. रामदास स्वामी म्हणतात की जगामध्ये सर्व सुखी असा कोण आहे. आणि जर असा विचार केला, रावणासारखा काय कमी होतं, त्याला काहीही कमी नव्हतं. पण सुखी होता का तो, समाधानी होता का, तो समाधानी नव्हता. पण समाधानी फक्त जीवनामध्ये जर समाधान प्राप्त करायचं असेल फक्त ते नामानेच त्या ठिकाणी समाधान प्राप्त होऊ शकतं. कारण की बाकीचं जर पाहिलं नाही सगळं माया जळ आहे. जटी काय व्यवहार सर्व संसार वाया हरी. म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलं की सुखा लागी जर तू करीसी तरी तू पंढरीची किती वेळा जायला सांगितलं, एकदा जायला सांगितलं. सुखा लागे तरी तू करीशी तळमळ
तरी तू पंढरीशी जाई वेळ मग तू अवघाची सुख अवघाची होसी. मग जन्मजन्मीचे दुःख विसरची. कोणत्या जन्मातले अनंत जन्मातले एका जन्मातले नाही जन्मजन्मीचे जे काय जेवढे काय पाठीमागचे जन्म भोगत आलो आणि त्या सगळ्या जन्मातलं दुःख काय होईल तू विसरून जातील. पण कधी विसरतील तुला तळमळ लागली पाहिजे कशाची सुखाची तळमळ कोणाला नाही सगळ्यांना. पण काय करावं लागेल म्हणजे सुखाला लागेल जरी तू करीशी तळमळ तरी तू पंढरीशी. आपण जातो पंढरपूरला गेलं पाहिजे. आपण पंढरपूरला जातो पंढरपूरला गेलं पाहिजे. पण आपल्याला सांगितलं पंढरीला जायला. काय आहे पंढरी आत्मा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. कारण की काया हीच पंढरी आहे आणि ह्या पंढरीमध्ये जो नांदतो ना तो पांडुरंग. आणि त्या पांडुरंगाची ओळख माऊलीने सांगितलं की आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानदेव. कारण की आपण कोण आहोत याचा विचार महत्वाचा आहे. आणि मग त्या ठिकाणी एकदा स्वरूपाची ओळख झाली ना. रूपाची ओळख आहे आपल्याला रूपाची ओळख आहे पण स्वरूपाची ओळख नाही. आणि स्वरूपाची ओळख या ठिकाणी साधू संत करून देत असतात. मग असं स्वरूप एकदा कळाल्यानंतर त्या स्वरूपाच्या ठिकाणी एकदा रममान झाला की मग त्या ठिकाणी जो आनंद आहे की नाही जे समाधान आहे ते समाधान कशाने प्राप्त होतं त्या भगवंताच्या नामाने. सदा नाम गोसा सदा नाम घोष. आपण सदा करतो का वर्ष म्हणजे ज्याच्या वेळेस संकट येतील आपल्यावर ठीक आहे संकट आलं तरी आपण राम 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 म्हणतो. म्हणजे सदा करतो का आपण सुख का मिळत नाही समाधान का प्राप्त होत नाही तर आपण सदा नाम घोष करत नाही. आपण काय करतो इतकं आपण याच्यामध्ये गुंततो संसारामध्ये इतकं गुंतलो. आता ज्याचं मूळच दुःख आहे ज्याचं मूळ कुठं आहे खाली दुःखामध्ये आपण म्हणतो जमिनी झाडाचं मूळ कुठं आहे जमिनीमध्ये. पण संसाराचं मूळ कुठं आहे दुःखामध्ये आहे की नाही. संसार दुःख मुळ विश्रांती नाही कोठे कसं आहे संसार दुःख बांधवरी आहे
सगळं दुःखच भरलेलं आहे. संसारामध्ये कसं आहे, सुख पाताला पारे, दुःख पर्वताये भरे, सुख पर्वताये भरे, सुख पाताये सुख पाहता जवळ केवढं असतं, जवळ माहिती आहे आपल्याला. सुख केवढं आहे, सुख आहे, आणि दुःख किती आहे, पर्वत आहे. आपण म्हणतो ना डोंगर पोखरून डोंगर पोखरायचा, कशा करता उंदीर शोधायचा. आता अख्खा डोंगर पोखरायचा आणि उंदीर किती आहे, एवढा. तसा या संसारामध्ये जर पाहिलं आपण सतत धावतोय कशा पाठीमागे, सुखाच्या पाठीमागे. जसं ते मृगजळ आहे ना, मृगजळामध्ये जायला, जसं ते मृगजळ आहे, ते हरिण काय करतं, त्या मृगजळाच्या पाठीमागे धावतं. आता मृगजळ कधी दिसतं, रात्रीचं. मृगजळ कधी दिसतं, मृगजळ कधी दिसतं, दुपारी ऊन पडलं ना, उन्हाळ्यामध्ये मृगजळ दिसतं. आपण जर असं पाहिलं की झळाया दिसतात पहा, त्या झळाया पाहिल्यानंतर असं वाटतं की पाणी आहे. प्रत्येक काय वाटतं, पाणी दिसते, पाण्याची नदी वाहते असं वाटतं. आणि त्या पाण्याला पाहून हरिण काय करतं, हरणाला वाटतं अरे एवढं मोठं पाणी दिसतंय, आणि त्या मृगजळाच्या पाठीमागे धावतं. आता जवळ जसं पुढं जाईल तसं ते मृगजळ पुढं जाते. मृगजळ जसं पुढं जाईल तसं मृगजळ पुढं जाते. हरिण तर धावते. हरिण शेवटी काय होतं, झेंडू तुटून मरतं, पण त्याला पाणी त्या ठिकाणी भेटत नाही. तसा हा संसार आहे. संसारामध्ये आपण किती जरी रात्रंदिवस कष्ट केले, किती जरी पळालो आहे की नाही, आतापर्यंत या संसाराने अनेकांना वाटायला लावलं. संसाराने काय केलं, अनेकांना वाटायला लावलं. संसाराने अनेकांना वाटायला लावलं, पण संसार संपलाय का, संसार संपला नाही. संसार आहे तसाच आहे की नाही. आज आम्हाला सगळे गेले, पण संसार संपला का, संसार संपला नाही. संसारातलं दुःख सुद्धा संपलं नाही, कारण की क्षणिक दुःख समाधान आपल्याला प्राप्त होतं. क्षणिक आहे की नाही. मुलं होत नाहीत आयुष्यभर, ह्या देवाला नमस्कार, त्या देवाला नमस्कार, याला नारळ फोड, त्याला नारळ फोड, ह्या देवऋषाकडे जा, त्या देवऋषाकडे जा, इकडून तिकडून कसं तरी झालं तर ती जगत नाही. म्हणजे आलं दुःख, इकडून तिकडून जगलं तरी पुढं मोठं झालं तर ते काय शाळेत नीट जाते, खोड्याकडे कीर्तनाकडे येत नाही. रोज काहीतरी गाराने घेऊन येतं, बांधणं घरी घेऊन येतं. म्हणजे ज्याच्याकरता समाधानाकरता किंवा त्याच्यापासून आपल्याला सुख होईल याच्याकरता, परंतु ते सुख देत न देतं त्याच्यापासून काय होतंय आहे की नाही. सुखाकरता गाडी घेतली, समाधान वाटलं, पेढे वाटले आहे की नाही, पण एक दिवस कुठं तरी ती धडकली. आता सुख झालं कसं, टिकलं का सुख टिकत नाही. पण टिकणारं सुख एवढंच आहे, कोणतं, सदा नामघोष करू हरिकथा. त्या भगवंताचं सतत नामस्मरण करणं आणि त्याचं गुणगान गाणं, याच्यामध्येच फक्त सुख आहे, आणि त्यानेच फक्त समाधान त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. इतर काही जरी केलं तरी समाधान त्या ठिकाणी प्राप्त होणार नाही, कारण की सुखच त्याच्याजवळ आहे. ज्याच्याकडे आपल्याला जायचं आहे ना, ज्याचं नामस्मरण करतोय ना, त्याच्याजवळच सुख आहे.
कोणीच नाही. इतका सुखरूप आहे, इतका सुखरूप आहे की सर्व सुखाचे आगर किंवा सर्व सुखाचे आगर म्हणे हरी सोना. इतका तो सुखरूप आहे, इतकं सुख त्याच्याजवळ आहे. आणि मग त्याला जर सर्व सुखाच्या लहरी ज्ञानाबाई अलंकार. हा, सर्व सुखाच्या लहरी लहरी ज्ञानाबाई अलंकार. कारण की सुखाच्या व्यवहार आहे. तर आपण व्यवहार सुखाचा केला तर लाभ कोणता होणार? सुखाचे व्यवहारी सुख लाभदायक. सुखाचे व्यवहारी सुख लाभदायक. सुख मिळाल्यानंतर आनंद आपोआपच येतो. सुख जर मिळालं तर व्यवहार जर सुखाचा असेल, व्यवहार सुखाचा असेल तर त्याच्यातून दुःखाचा व्यवहार असेल तर पण आपण दुःखाच्या ठिकाणी गेलो तिथे गेलो तर आपलं मन सुद्धा कलुषित होतं, दुःखी होतं. एखादा प्रसंग घडला तर व्यवहार दुःखाचा असेल तिथे गेलं तर दुःखच आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला सुद्धा दुःख होतं. पण व्यवहार जर सुखाचा असेल, आपण नाही का एखाद्याचं म्हणतो आमच्या आनंदाच्या उत्साहामध्ये सामील व्हा, तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी आनंद प्राप्त होतो. तसं भगवंताचं जे नामस्मरण आहे, नामस्मरणाने या ठिकाणी समाधान प्राप्त होतं आणि त्या समाधान सुख त्या ठिकाणी प्राप्त होतं. आणि असं समाधान सुख प्राप्त झाल्यानंतर कारण की त्याचे पण फायदे येतात. सुखाचा जो व्यवहार आहे त्याच्यामध्ये कारण की ते सुख, कारण की तो अलंकार आहे. सुख हा आपला असणं आहे. सुख हे काय आहे? आपलं असणं आहे. आपण आलो कुठून? आपण अंश कोण आहेत? कोणाचे आहोत? आपण भगवंताचे आहोत. आपण तो जर सुखरूप असेल तर आपण कसं कोण येतं? आपण सुद्धा सुखरूप असायला पाहिजे. पण माया वेगळी भ्रमणाची. कारण की मायेने आणि निकालाला भ्रम तयार झाला आणि सुखरूप असणारे आपण या दुःखाच्या मायेच्या याच्यामध्ये गटकाळे खात बसलो. कारण की आपण सुखरूपच आहोत, पण आपण आपल्या स्वरूपाला विसरल्यामुळं आपण या ठिकाणी त्या ठिकाणी दुःख भोगतो. वास्तविक आपण सुखरूपच आहोत. आणि जसं आपलं असणं ते आहे, आपलं अस्तित्व ते आहे. जसं अग्नीचं अस्तित्व काय आहे? सूर्य आहे. अग्नीचं अस्तित्व सूर्य आहे. अग्नी जरी पेटवलं तर कुठं धाव घेतो? सूर्याकडे त्या ठिकाणी धाव घेतो. त्याचं असणं ते आहे की नाही? जीवाचं असणं सुख आहे. पण मांजरीचं पिल्लू जर वरडा आपण पकडायला गेलो, त्याला कुत्र्याचं पिल्लू ते क्याव 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 करतं. आपण जर त्याला दुःख दिलं तिथे सुख आहे, सुखासाठी त्याचं असणं काय आहे? सुख आहे. तसं आपलं असणं सुख आहे. मग ते जर आपल्याला प्राप्त झालं तर त्या ठिकाणी तो अलंकार आहे, आपला दागिना आहे. सर्व सुख आलो. हां, तुकाराम महाराज म्हणतात सर्व सुख आलो. म्हणजे तो दागिनाच मी काय केलाय? परिधान केलाय. सर्व सुख आलो, सर्व अलंकार. कारण की हे भगवंताचं नामस्मरण करत असताना जसं प्रपंचामध्ये वाटचाल करत असताना ती स्त्री लहान असते, कुमारिका असते, ती पुढे जाऊन काय होते? ताई होते, बाई होते, आई होते, आजी होते. एक 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 तिच्यामध्ये काय करतो? एक 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 तिच्यामध्ये बदल जसा होत चालतो तसं तसं तिच्यामध्ये स्वरूपाच्याच ठिकाणी तिचा एक एक अलंकार, तो अलंकार तिच्यावरती चढला जातो. तसा भक्ती मार्गामध्ये साधना करत असताना, नामस्मरण करत असताना सर्व सुख आलो, सर्व अलंकार. कारण की भक्ती मार्गामध्ये कारण की जसं महाराज म्हणतात की पुढे भक्तीने धरले हाती मागे धर्म. कारण की आपण त्या भक्तीच्या हाताला धरलं तर त्या ठिकाणी आपल्या त्याच्या पाठीमध्ये ज्ञान, वैराग्य, धर्म या ठिकाणी येतात, आहे का नाही? मग अशी भक्ती, अशी साधना, असं जर समाधान त्या ठिकाणी प्राप्त झालं, कारण की समाधानामध्येच समाधी आहे. समाधानामध्ये समाधी आहे आणि ती समाधी प्राप्त व्हायला पाहिजे. समाधी हरीची
कारण की समाधान जीवनामध्ये प्राप्त होणं गरजेचं आहे आणि ते समाधान फक्त भगवंताच्या नामचिंतन त्या ठिकाणी प्राप्त होतं. आणि असं एकदा समाधान प्राप्त झालं की मग त्या ठिकाणी एक 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 दागिना एक 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 आहे की नाही. मग त्या ठिकाणी जे लक्षणं आहेत ते लक्षणं त्या ठिकाणी त्या नामधारकाच्या ठिकाणी दिसायला लागतात. दया, क्षमा, शांती. कारण की दया त्या ठिकाणी वास करायला लागते, क्षमा त्याच्या ठिकाणी वास करते, शांती त्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी राहायला येते. हे अलंकार त्या ठिकाणी आपोआप त्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी परिधान त्या नामस्मरणाने. पण कुणाच्या फक्त जो सदा नामघोष करतो, जो सदा नामघोष करतो ना, कधीतरी करणाऱ्याच्या नाही. आहे की नाही. तुकाराम महाराज वैराग्याचे महावीर होते. काय झालं तेव्हा एवढं वैराग्यपूर्ण कडकडी त्यांच्या ठिकाणी. काही जरी झालं तर परिणामच नाही त्यांच्यावर, काही झालं तरी परिणामच नाही. मंबाजीमध्ये मारलं तरी परिणाम नाही. आहे की नाही. म्हणजे बायकोनी शिवा दिला तरी परिणाम नाही का. तर त्या ठिकाणी समाधान त्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी समाधान नावाची वस्तू त्यांच्या ठिकाणी कशाने प्राप्त झाली होती की सतत त्या ठिकाणी नामस्मरण त्या ठिकाणी चालू होतं. म्हणून या ठिकाणी महाराज दुसऱ्या चरणात कारण की त्या आनंदामध्ये सतत तो आनंद त्या ठिकाणी वरसत असतो. सतत त्या आनंदामध्ये जे जे उदार प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षते. ते सतत त्या आनंदामध्ये त्या ठिकाणी तो डुलत असतो. आणि तो आनंद एकदा जीवनामध्ये प्राप्त झाला आणि त्या आनंदामध्ये साधू संत होते. हा त्यांचा स्व अनुभव आहे. तो जो आनंद आहे ना त्यांनी जे प्राप्त केला, काही नाही केलं त्यांनी काय केलं, काहीच नाही केलं, फक्त तेवढंच केलं. विठ्ठल विठ्ठल म्हणावे विठ्ठल विठ्ठल सुखाचा सोहळा आहे का. सोहळा आपण पाहतो भरपूर सोहळे आहेत. हा फक्त सुखाचा सोहळा आहे. इथं फक्त सुखच या ठिकाणी भगवंताच्या नामचिंतनाच्या ठिकाणी प्राप्त होतं आणि त्या ठिकाणी आनंद त्या ठिकाणी प्राप्त होतो. आणि तो एकदा आनंद जीवनामध्ये प्राप्त झाला. कारण की पहा तुम्ही नामदेवरायांच्या बाबतीत, नामदेवरायाचं अर्ध म्हणजे परिस्थिती खूप नाजूक, परिस्थिती खूप ते
आपल्याकडे मातीने सारवायचं घर त्याला काय म्हणतात? पूर्वी मातीने सारवायची घरं वगैरे होते, शेर धागायचं असं साधं घर. आणि त्या घरामध्ये ते इतके आनंदी राहायचे. हा, माळवदाचे घर इतके आनंदी त्या ठिकाणी राहायचे. परंतु एक दिवस असंच त्यांच्या पत्नीला वाटायचं, नामदेवरायाच्या पत्नीला वाटायचं काय महाराज खूप आनंदी असतात, पण आपल्या घरात काहीतरी असावा, कपाट असावा, फ्रीज असावा, वॉशिंग मशीन असावा. तिला सगळं वाटायचं, सगळ्या गोष्टी आपल्या घरात आयुष्य आराम त्या ठिकाणी असावा असं तिला वाटायचं. परंतु महाराज त्यांच्या याच्यामध्ये जे मिळून फक्त उदरनिर्वाह होतं तेवढ्यावर त्यांचा प्रपंच चाललेला. पण एक दिवस असंच ती शेजारणीकडे गेली आणि शेजारणीचं वैभव पाहिलं. शेजारणीचं वैभव पाहिलं म्हणजे काय केलं तू? काय नाही म्हणजे माझे पतिदेव भरपूर साधना केली, तपश्चर्या केली म्हणजे, आणि त्यांना देव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना एक वस्तू दिली, परिसा भागवत. आणि म्हणजे ती वस्तू दिली, ती वस्तूपासून म्हणजे ती नुसती अशी कशाला लावलं की सोनं होतंय, कशाला लावलं की मग ते सोनं विकून म्हणजे वैभव तयार झालं. म्हणजे काय माझी पतिदेव एवढी साधना करतात म्हणजे अजून त्यांना कोणता देव प्रसन्न व्हायला. आणि मग म्हणजे मला देता का 2 दिवस ते तुमची वस्तू काय ते? आणि मग ती वस्तू आणली नामदेवरायाच्या पत्नीने. घरात आल्यानंतर सगळ्या खॉटेला लावते, कोराडीला लावते, येळेला लावते, इडीला लावते, सगळ्या वस्तू सोन्याच्या करून टाकल्या. एक वस्तू विकली, सगळे कपडे लत्ते वगैरे पडदे वगैरे सगळं झकाझक सगळं प्रकाश पडला घरामध्ये. असं ते घर बनवलं. आणि ज्यावेळेस नामदेवराय आले आणि त्यांनी पाहिलं, म्हणजे तू आज जरा वेगळंच केलं, नेमकं काय केलं म्हणजे? काय नाही म्हणजे ते 100,000 पण एक वस्तू आणली म्हणजे, आणि तिचा परिणाम म्हणजे त्यांनी बघा ना किती तपश्चर्या केली, काय एवढं मोठं प्राप्त. तुम्ही नुसतेच म्हणजे रोज साधना करता, तुम्हाला पुढं काय देव प्रसन्न नाही काहीच नाही, म्हणजे बघू कसली वस्तू आहे. पाहिली त्यांनी, हातात घेतली, बाहेर गेले, तसेच चालत 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 पुढे गेले. ही पण गेली पाठीमागा, तर तिला काय माहिती काय करते. पुढे गेली आणि गंगेमध्ये ती वस्तू फेकून दिली. आता गंगेत फेकून दिल्यानंतर आता हिला वाटलं की शेजारणीची वस्तू मी आणली, आता ही द्यायची कशी. ठीक आहे, आता पाहता येईल मागायला आल्यानंतर 2 दिवस झाले, 4 दिवस ही काय वस्तू आणून द्यायला म्हणून ती आली. आल्यानंतर म्हणजे माझी वस्तू दे ना, आता हिच्याजवळ कुठे द्यायला नाही भाई करता लागले दोघींचे भांडणं. तुझी माझी करण्यावर खूप भांडणं पेटले. शेवटी तिचे ते परिसर भागवत आले. त्यांनी ती परत पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं ही वस्तू ही माझ्या बायकोने हिला दिली, आता ही काही परत देत नाही, मी तशीच दाबून ठेवायचा प्रयत्न चाललाय. मग यावेळेस नामदेवराय तिथं आल्यानंतर त्यांनी पाहिले भांडणं चाललेली. नामदेवरायावरती धाव जायला लागले. मग शेवटी नामदेवराय म्हणले, अरे मी ती वस्तू म्हणजे नदीत फेकून दिली, म्हणजे ते काढून माझं ती वस्तू पुढे टाकली, ते काढून. म्हणजे मी एवढं कष्ट घेतले, एवढी साधना केली, एवढी तपश्चर्या केली, मला भगवंत प्रसन्न झाले आणि त्यांनी मला ती वस्तू दिली. आणि मग त्या ठिकाणी गेले सगळे नदीच्या काठावर. नदीच्या काठावर सापडत असते कुठं पडली. नामदेवराय गेले, त्यांची एवढी श्रद्धा होती, त्यांना काही कमीच नव्हतं ना. काही नाही, ज्याचा सावकारच पाठीला काय त्याला काय घरात ठेवायची गरज आहे. आणि मग गेले, नदीत गेले, खाली हात घातला, मंजूळ काढली आणि म्हणजे बघ याच्यातला नेमका कोणता आहे तुझा, याच्यातला नेमका कोणता आहे तुझा. त्यांनी खडा घ्यायचा, लोखंडाला लावायचा, जो खडा घेईन तो कोणत्या खड्याने सोनं तयार व्हायला लागलं. म्हणजे याला एक परिस्थिती मिळवण्यासाठी एवढी साधना करावी लागली. पण नामदेवरायांनी नुसता हात घातला तर सगळे परिस्थिती काढली जाते. म्हणजे एवढं सामर्थ्य त्या साधनेमध्ये, त्या नामस्मरणामध्ये आहे. म्हणजे असं सामर्थ्य जीवनामध्ये प्राप्त होतं. कारण की सर्व सुख आलं, सर्व अलंकार आणि आनंद निर्भर, कारण की त्यांना कशाची गरजच नव्हती. सतत आहे की नाही. तुमची जर कलेक्टरची ओळख असल्यावर तुम्हाला शिपायाला, तहसीलदारला, तलाट्याला, ग्रामसेवकला रामराम घालायची काही गरज आहे का? ओळख मोठ्याची ना. तुमचं सोयरा जर मोठा असेल तर अडचण आहे का तुम्हाला? तसं नामदेवरायाचं देवाशी संबंध होते, त्याला बाकीची काही गरज होती का? जसं एवढा रावण होता पण समाधानी नव्हता. होता का समाधानी? समाधानी नव्हता. पण सुदामा
काय होतं 18-20 दारिद्र्य होतं, दारिद्र्य होतं. पण समाधान मात्र होय. समाधानाचा विचार कसा होईल समाधान. म्हणजे असं जे समाधान आहे फक्त ते भगवंताच्या नामचिंतनाने प्राप्त होतं. आणि असं समाधान प्राप्त झाल्यानंतर, असं एकदा समाधान प्राप्त झाल्यानंतर मग असो ऐसा आठवायचा कोठे आठवत नाही, 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 आठवायचा कोठे आठवत नाही. असो ऐसा कोठे आठवायची नाही, देहीच विदेही भोगदशा. कारण की त्या स्थितीपर्यंत तुकाराम महाराज गेले होते. त्यांचा तो अनुभव त्या ठिकाणी सांगतात. एकदा तुकाराम महाराज असेच त्यांचे मेहुणे जेवायला आले होते पाहुणे म्हणून. आणि जेवायला आल्यानंतर सुंदर असा स्वयंपाक बनवला. आणि स्वयंपाक बनवल्यानंतर त्यांना दोघांना वाढलं आवलीने. आवलीच ना, जेवायला वाढलं, जेवायला बसले. तिने आग्रह करून वाढलं, पण भाऊ काय घेतच नसतात, सारखं पुढं हात. तो काय पोटभर काय जेवला नाही. ज्यावेळेस आवली जेवायला बसली आणि आवली जेवायला बसतो पाहिलं आणि वाढले मोठ्याने. पण तुम्हाला काय कळतं का नाही? म्हणजे काय झालं? अहो म्हणजे ह्याच्यात मीठच टाकायचं विसरलंय. कमीत कमी मीठ तरी मागायचं ना जेवताना, कमीत कमी मीठ तरी मागायचं म्हणजे जेवताना. काय म्हणले आता मला तर काय कुठं काय मीठ आहे कमी आहे किंवा जे असेल मला काय कुठं जाणवलंच नाही म्हणले. त्याच्यामुळे मला काय तशी कुठं जाणवलं त्याच्यामुळे मी काय मागितलं नाही म्हणले. पण तुम्ही नाही मागितलं पण भावाला म्हणले तसंच भावाला नाही. म्हणजे अशी स्थिती त्या महात्म्याची चालवायची. असं व्हायचं कोठे आठवायची नाही, देहीचं विधी. देहामध्येच असताना विदेही स्थितीमध्ये पोहोचलेले महात्मे. कारण की काय खातो काय सया संधी काय कशा सगळं खातोय हेच त्यांना त्या ठिकाणी कळत नव्हतं. जसा तो एखादा पेणारा असतो ना, पेणारा त्याला कळतं का आपण गटारीत लोळतोय का कोणावर फुलं उधळतोय. मनाच्या आनंदी आवडीने. कारण की गाय नाचे पुढे आपले असतात. आपल्या छंदामध्ये तर नाचत असतो है की नाही. डोळीचा पदर आला खांद्यावर भरल्या बाजारी नाचुली 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 हरी गुण गावत नाचुली. कारण की ही जी स्थिती आहे ही स्थिती त्या ठिकाणी भगवंताच्या गुणगानामध्ये आणि भगवंताच्या नामचिंतनाने त्या ठिकाणी प्राप्त होते. असं या ठिकाणी तुकाराम महाराज असो ऐसा कोठे आठवायची नाही. आणि देहीच विदेही. कारण की विदेही स्थिती जी आहे ती विदेही स्थिती जसं तर दत्तात्रयांच्या आरतीमध्ये सांगितलं ना, त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हाताना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य नाम नीती नीती शब्द नये अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधी ध्याना. कारण की सुरवर मुनिजन योगी जे आहेत ना त्यांची जी समाधी स्थिती आहे ती कशामुळे ध्यानावर येत नाही. त्या समाधीतून कशी ते ध्यानावर काय येत नाही तर त्यांना ध्यान लागले कशाचं. दत्त दत्त ऐशी लागले ध्यान आणि हरपले मन. काय झाले? हरपले. हरपले मन झाले मन. ही जी स्थिती आहे असो ऐसा कोठे आठवायची नाही, देहीच विदेही भोगदशा. या स्थितीपर्यंत हे महात्मे त्या ठिकाणी भगवंताचं सतत नामस्मरण करण्याने त्या तिथपर्यंत जातात आणि त्याचा फायदा ते सांगतात. आपण भजन घेऊ. विठोबा
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागू देणे पाप पुण्य अंगावर. कारण की अग्नी काय करते तृण अग्नी समरस समरस झाले पैसे कारण की नावाचं महत्व सांगताना तृण अग्नी मिळे समरस झाली. जसं गवताच्या गंजीला जर काडी लावली तर काय होतं क्षणार्धात काय होती अग्निरूप ते गवत होतं. तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता नाही. तसं त्या अग्नीमध्ये गवत अग्नीशी समरस होतं तैसे नामे केले जपता हरी. तसं त्या नामाच्या चिंतनाने काय होतं म्हणजे ते सुद्धा नाम सुद्धा अग्निरूप आहे. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप 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 लागून ते पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. 5 मिनिटं. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी नरदेहा एवढी हानी केली. कारण की तुकाराम महाराज सांगतो जन्माला कसा येतो प्राणी तर पाप आणि पुण्य. पाप पुण्य तरीच पावे कर्मभूमी. कारण की ही कर्मभूमी आहे. इथं सांगितलं की तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. कारण की नामस्मरण करण्याने केलेले काय होतं जसं अग्नी गवताला जाळून टाकते तसं आपण जे आपल्या हातून जे कर्म होते नित्य कर्म मग ते चांगलं असेल वाईट असेल आपलं प्रत्येक कर्म चालू ना त्या प्रत्येक कर्माबरोबर आपण नामस्मरण केलं. प्रत्येक कर्माबरोबर जर नामस्मरण केलं ते नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की ते कर्म हरिरूप होऊन जातं. ते कर्म काय होतं हरिरूप होऊन जातं आणि असं हरिरूप झालेलं कर्म भोगायला कारणीभूत शिल्लक राहत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागू ते हे पाप पुण्य. आणि त्याच्यामुळं पाप आणि पुण्य या ठिकाणी आम्ही अंगाला लागू देत नाही. आणि असं पाप आणि पुण्य अंगाला न लागल्यामुळं आमचं जन्म मरणाचं जे राडगं आहे जन्ममरणाचं जे राडगं आहे ते राडगं या ठिकाणी चुकतं. कशामुळे चुकतं तर सदा नामघोष करू हरी करा त्याने सदा चित्ता समाधान. कारण की आम्ही सतत त्या ठिकाणी नामस्मरण करतो म्हणून आमचं हे काय होतं त्याने आम्हाला सर्व सुख द्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर. कशामुळे आनंद निर्भर तर सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. असो ऐसा कोठे आठवायची नाही. कशामुळे मी देश
केला जातोय. अशामुळं तर सदा नाम अवश्य करू हरिकथा त्याने सदा चित्ता समाधान. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो ते पाप पुण्य अंगा. तर कशामुळे आम्ही अग्नि स्वरूपाला प्राप्त झालो, कशामुळे आम्ही पाप आणि पुण्यापासून मुक्त झालो, तर सदा नाम अवश्य करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. यथामती याचा अवकाश सर्व आमचे महाराज मंडळीच्या आग्रहाने या ठिकाणी उभा राहण्याचं किंवा त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उभं राहिलो. यथामती याचा अवकाश जशी शुभ्रेकेश्वर महाराजांनी भगवान परमात्म्याने जशी सेवा करून सद्गुरूंनी जशी सेवा करून घ्यायची त्या पद्धतीने घेतली. कारण की बालक बोबडा काय छोटे पाहून या व्यक्तीप्रमाणे जसं बोलता येईल. कारण की तुमचं अंतःकरण मातेचं आहे. तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी ते जे चांगलं असेल ते ग्रहण करावं आणि जे नाही ते माझं मला परत द्यावं. निश्चितपणे सगळ्यांनी सतत नामस्मरणामध्ये आपला काळ घालवावा. कारण की काळ येणारा खूप अवघड आहे. आहे की नाही. आपण मध्ये करोनाचं वातावरण पाहिलं, त्याच्यातून आपण वाचलोत. आहे की नाही. भगवंताने आपल्याला ठेवलंय, कशाकरता ठेवलंय फक्त एवढाच विचार करायचा. त्यांना ठेवलंय तर कमीत कमी आपण नामस्मरण करून आपल्या या नरदेहाला आपल्याचं सार्थक आपण करून घ्यावं. कारण की याच जन्मी फक्त ते करता येतं, याच जन्मामध्ये फक्त भगवंताची भक्ती करता येते, याच जन्मामध्ये उद्धरण जाता येतं. फक्त नामस्मरणाला महत्त्व द्या आणि नामस्मरण करून या ठिकाणी यहलोकीची यात्रा आपली आनंदित करावी. असंच या ठिकाणी या अभंगाच्या निमित्ताने तुकाराम महाराजांना जे सांगायचं आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला. आणि या ठिकाणी आमची महाराज मंडळींनी आता सगळ्यांचे नाम उल्लेख नाही करत, पण या ठिकाणी साथ दिली. आमचे मृदुंगमणी